काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आपल्या बरोबर आहेत। राजेश राठोडजी, खरं तर काँग्रेसच्या कार्यालयावर, मुंबईचं जे कार्यालय आहे पत्रकार भवनाच्या बाजूला, त्या कार्यालयावरती भाजपच्या कार्यकर्ता, युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे, तोडफोड करण्यात आली आहे कार्यालयाची। काय सांगाल? खरं तर अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातलं वक्तव्य केलं, त्यानंतर त्याचे पडसाद देशभर काँग्रेसकडनं उमटवले गेले आणि त्याच्या विरोधात हे भाजपचं आंदोलन आहे। भाजपाची ही नीतीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाव ठेवणं, नेहरूजींना नाव ठेवणं, गरिबांच्या विषयीची निराशा असणं, उद्योजकांच्या विषयीचे प्लॅन आणि सरकारी योजना, मोफत जमीन, मोफत सगळ्या पोर्ट विकणं, विमानतळं विकणं, ही भाजपची नीतीच आहे। परंतु काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत हल्ला करण्यापर्यंत आता मजल गेलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेलं वक्तव्य होतं, त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन केली, आता त्याच्या विरोधात भाजप कार्यालयामध्ये घुसतं। त्यांनी आंदोलन करणं या गोष्टीला तर काही कोणाचा विरोध नाही, पण दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि हे दहशत निर्माण करून मागे बघा शेतकऱ्यांची सुद्धा आंदोलनं त्यांनी मोडून काढली, त्यांच्यावरती वाहनं घातले, त्यांचं गाडीखाली चिरडून त्यांना मारण्यात आलं, अश्रुधूरचा वापर करण्यात आला, किडे ठोकण्यात आले, भाले ठोकण्यात आले आणि ज्या पद्धतीने हे झालंय ते सगळं भारताला सगळं माहीत आहे। आपल्यासोबत महेश लांडे सुद्धा आहेत, जे लांडगे भाजपचे आमदार आहेत। महेश लांडगेजी, खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं, त्यावरती काँग्रेस संपूर्ण देशभर रस्त्यावरती उतरलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला पाहिजे म्हणून त्यांचं मत होतं, काँग्रेसचं मत होतं। आता मुंबईच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवलाय, तिथे कार्यालय जे आहे काँग्रेसचं कार्यालय ते तोडफोड त्यांच्याकडनं केली जाते, त्यावरती काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे, टीका करतात। आता तो हल्ला ऑफिसवर झालाय कार्यालयावरती, काही मला माहिती नाही, तर तुम्ही मला सांगताय म्हणून कळलंय। पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारतातल्या, हिंदुस्थानमधल्या सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दल म्हणजे अभिमान आहे। त्यांच्या संदर्भात आम्ही सगळेच लोक म्हणजे पक्ष हा बाजूला ठेव, सगळेच पक्ष बाजूला ठेव, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांनी, गृहमंत्री केंद्रीय यांनी त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये एकदम त्या संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळं भारतरत्न देण्यापासून तर आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी ज्या मार्गाने प्रयत्न केले ते सगळे त्यांनी मांडलेले आहेत। आता तो हल्ला झालाय काँग्रेसच्या कार्यालय, मला काय माहिती नाही, ते काय मला अजिबात, म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून कळतंय मला। पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज भाजपच्या कार्यकर्त्यांवरती केला। युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्या मुंबईचं जे पत्रकार संघ आहे त्याच्या बाजूला जे मुंबईचं काँग्रेसचं कार्यालय आहे, नेहमी राजकारणच केलंय, समाजात तेढ निर्माण करायचं काम हे काँग्रेसनेच केलेलं आहे। त्यामुळं काँग्रेसनी नेहमी अशांतता या देशात, राज्यात माजवलेली, त्यामुळं त्यांच्या अशा चुकीच्या ह्याच्यामुळं नेहमी ताणतणाव निर्माण होतो। त्यामुळं जर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, मी पण त्याची माहिती घेऊन तुमच्याशी बोलू शकतो, मला त्यातली काय माहिती नाही, लाठीचार्ज झाला नाही झाला ते कार्यालय, पण काँग्रेस नेहमी अशांतता निर्माण करते, त्याच्यामुळं मला वाटत नाही त्यांच्या कुठल्या याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। महेश लांडगे जे भाजपचे आमदार आहेत आणि राजेश राठोड देखील आपल्या बरोबर होते। दोघांचे, राजेश राठोडांचं म्हणणं आहे की भाजप सातत्याने संविधानाचा अपमान करतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतं, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून महेश लांडगेंनी उत्तर दिलंय की मला लाठीचार्ज झालाय याबद्दलची माहिती नाही, परंतु या देशामध्ये सातत्याने अशांतता पसरवण्याचं काम जे आहे ते काँग्रेसकडनं केलं गेलेलं आहे, असा थेट हल्लाबोल जो आहे तो महेश लांडगे यांनी आपल्याशी बोलताना केला। म्हणतात की काँग्रेस अशांतता पसरवते। आता ज्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला तेच लोक सांगतात की काँग्रेस अशांतता पसरवते। आता देशाला तुम्हाला माहित आहे की काँग्रेस अहिंसेच्या मार्गाने चालते, RSS आणि BJPच्या विचारामधूनच गांधीजीचा खून झाला असा इतिहास आहे।
खरं तर राजेश राठोड यांनी आपल्याशी प्रतिक्रिया दिली आहे की खरं तर अहिंसा कोण वाजवतं तर भाजप वाजवते आणि महात्मा गांधी असतील त्यानंतर इंदिरा गांधी असतील यांची हत्या देखील कशा प्रकारे झाली आणि कुणी केली याचे जर धागेदोरे काढले तर ते भाजपपर्यंत पोहोचतात असा थेट हल्लाबोल जो आहे तो राजेश राठोड जे काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी आपल्यासोबत हा दावा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.